टॉपिकचं नाव काय? सेमीकंडक्टर. तर तुमच्या भाषेत सेमीकंडक्टर म्हणजे काय? तो मधला आहे, कंडक्टर आणि याच्या मधला आहे. ठीक आहे, इन्सुलेटरच्या मधला आहे. ठीक आहे, तर आयडियली तो तसाच आहे. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस हे वर्क करण्यासाठी एक कंडिशन असते. एक कंडक्टर म्हणून वर्क करतात, बट रूम टेम्परेचरला ते इन्सुलेटर्स म्हणून वर्क करतात. ठीक आहे, रूम टेम्परेचर असेल तर इन्सुलेटर म्हणून वर्क करतील. त्यांना एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ एनर्जी दिल्यानंतर ते काय म्हणून ॲक्ट करतात? कंडक्टर म्हणून ॲक्ट करतात. ठीक आहे, आणि जेव्हापासून सेमीकंडक्टर इंडस्ट्री ही पुढे आलेली आहे त्या तिथपासून टेक्नॉलॉजीमध्ये खूप जास्त चेंजेस झालेले आहेत. आपण आत्तापर्यंत फक्त कंडक्टर आणि इन्सुलेटर पाहत होतो. एकतर दोन एक्स्ट्रीमिस्ट होते डायरेक्ट. ठीक आहे, एकतर पूर्ण ब्लॉक करेल करंटला किंवा पूर्ण त्यातून करंटच पास नाही होणार, आणि एक पूर्ण असा होता की ज्यातून करंट पास होईल. ठीक आहे, बट 2 in 1 डिव्हाइस आहे की ज्याच्यात कंडक्टरचं पण काम केलं जाईल आणि इन्सुलेटरचं पण काम केलं जाईल. ठीक आहे, ॲट रूम टेम्परेचर सेमीकंडक्टर्स हे इन्सुलेटरच असतात. बट जर स्वतः आपण काहीतरी एनर्जी दिली, अमाऊंट ऑफ एनर्जी जर त्यांना सप्लाय केली तर ते काय म्हणून ॲक्ट करतात? कंडक्टर म्हणून ॲक्ट करतात. ठीक आहे, ती अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला त्यांना द्यावी लागते. समजलंय? हे समजलंय? ठीक. तर सेमीकंडक्टरमध्ये लास्ट इयर तुम्हाला बेसिक्स ऑफ सेमीकंडक्टर होतं. ठीक आहे, सेमीकंडक्टर 2 प्रकारचे आहेत. एक असतं इंट्रिन्सिक, एक असतं एक्सट्रिन्सिक. ठीक आहे, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स आर प्युअर सेमीकंडक्टर्स. ठीक आहे, जे आपण तुमच्या पिरियडिक टेबल आठवत असेल तर पिरियडिक टेबल्समध्ये जर्मनियम आहे, आर्सेनिक आहे, हे जे आहेत ते काय? प्युअर सेमीकंडक्टर्स. ठीक आहे, ज्यात कुठल्याही प्रकारची इम्प्युरिटी नाही. ठीक आहे, सेमीकंडक्टरचे 2 टाईप आहेत. फर्स्ट कोणता आहे? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, आणि नेक्स्ट कोणता आहे? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स आर कन्सिडर्ड ॲज प्युअर सेमीकंडक्टर्स, जे की डायरेक्टली आपल्याला अवेलेबल आहेत पिरियडिक टेबलमध्ये. जर तुम्हाला आठवत असेल, जर्मनियम आहे, आर्सेनिक आहे, फॉस्फरस आहे, नंतर आठवतात का? सिलिकॉन आहे. ठीक आहे, हे जे आहेत हे काय? तुमचे सेमीकंडक्टर्स आहेत विच आर अवेलेबल इन प्युअर फॉर्म. ठीक आहे, काय? प्युअर फॉर्ममध्ये. त्यांना कुठले सेमीकंडक्टर्स म्हटले? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स म्हटले. ठीक आहे, नेक्स्ट कोणते आहेत? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणजे इम्प्युअर सेमीकंडक्टर्स किंवा त्यांच्यात एक डोपिंग केलेले. ठीक आहे, इम्प्युरिटी ॲड करणं. ठीक आहे, इम्प्युरिटी ॲड करणं त्यालाच आपण म्हणतो डोपिंग. काय म्हणतो इम्प्युरिटी ॲड करण्याला? डोपिंग. केमिस्ट्रीमध्ये झालंय ना? ठीक आहे, इम्प्युरिटी ॲड करणं म्हणजे काय करणं? डोपिंग करणं. ठीक आहे, आणि जी इम्प्युरिटी आपण ॲड करणार त्याला काय म्हणणार? डोपंट. काय म्हणतो? डोपंट. ठीक आहे, डोपिंग म्हणजे काय? इम्प्युरिटी ॲड करणं. इम्प्युरिटी कोणत्या प्रकारची ॲड करतोय याच्यावर डिपेंड करेल की तो 2 प्रकारचा सेमीकंडक्टर असू शकतो. एक असेल एन टाईप सेमीकंडक्टर आणि एक असेल पी टाईप सेमीकंडक्टर. काय असेल? एन टाईप सेमीकंडक्टर अँड पी टाईप सेमीकंडक्टर. मग एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स, म्हणजे चार्ज कॅरियर्स म्हणजे काय? जे चार्ज घेऊन जाणार आहे, ज्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होणार आहे. ठीक आहे, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स हे असतात. कोण असतं रे एन टाईपमध्ये? एन टाईपमध्ये सांगा. इलेक्ट्रॉन्स. कोण असतं? इलेक्ट्रॉन्स. मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोण असतात? इलेक्ट्रॉन्स. आणि पी टाईपमध्ये जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर होल्स. ठीक आहे, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोण असतात? होल्स. आणि जे काय आहेत? पॉझिटिव्हली चार्जड आहेत. कसे आहेत? पॉझिटिव्हली चार्ज. ठीक आहे, त्यांच्याकडे नेगेटिव्हची डेफिशियन्सी असल्यामुळे आपण काय म्हणतो त्यांना? दे आर पॉझिटिव्हली चार्ज. ते प्रोटॉन्स नाहीत बरं, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी आहे, त्याच्यामुळे ते काय कन्सिडर केले जातात? पॉझिटिव्ह. ठीक आहे, समजलंय का? 2 टाईप ऑफ हे आहेत, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहेत, एन टाईप आणि पी टाईप. एन टाईपमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोणते असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. पी टाईपमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोणते असतात? एन टाईप इम्प्युरिटी कधी होते? कोणती इम्प्युरिटी टाकल्यानंतर? 2 टाईप ऑफ इम्प्युरिटी, पेंटाव्हॅलंट आणि ट्रायव्हॅलंट. ठीक आहे, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी टाकली याचा अर्थ एक होल असणार त्यांच्याकडे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. सेमीकंडक्टर्स हे असे डिव्हाइसेस ज्यांची व्हॅलेन्सी असते 4. ठीक आहे, सेमीकंडक्टर्स असे डिव्हाइसेस आहे ज्यांची व्हॅलेन्सी किती आहे? 4. ठीक आहे, मग कार्बन का नाही आहे सेमीकंडक्टर? मग कार्बन का नाही आहे सेमीकंडक्टर? ठीक, नंतर रिसर्च करा त्याच्यावर. वाय इज कार्बन नॉट अ सेमीकंडक्टर. ठीक आहे, सेमीकंडक्टर हे असे एलिमेंट्स आहेत ज्यांची व्हॅलेन्सी काय आहे? 4 आहे. सेमीकंडक्टर्स असे हे आहेत ज्यांची व्हॅलेन्सी काय आहे? 4. ठीक आहे, त्यांची व्हॅलेन्सी काय आहे? 4. ठीक आहे, मग 2 टाईप ऑफ इम्प्युरिटी तुम्ही टाकू शकता. एक असेल पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. पेंटाव्हॅलंट म्हणजे 5
आणि ट्रायव्हॅलंट म्हणजे काय 3. ठीक आहे, 2 टाईप ऑफ इम्प्युरिटी टाकू शकता, एक पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आणि एक ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. ठीक आहे, सपोज करा एखादा सेमीकंडक्टर आहे, सपोज S. ठीक आहे, त्या सेमीकंडक्टरमध्ये तुम्ही एखादी इम्प्युरिटी ऍड केली, सपोज पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली. या सेमीकंडक्टरची व्हॅलेन्सी किती असते? 4 इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे आहेत. ठीक आहे, 4 त्याची व्हॅलेन्सी. ठीक आहे, त्याला हे होण्यासाठी, त्याला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात? 4 इलेक्ट्रॉन अजून लागतात. ठीक आहे, आपण एक इम्प्युरिटी ऍड केली आणि त्या इम्प्युरिटीनी त्याला 4 इलेक्ट्रॉन दिले. किती इलेक्ट्रॉन राहिला? 1. असे पार्ट्स पर मिलियन मध्ये जर आपण इम्प्युरिटीज ऍड करत गेलो, असे n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बनू शकतात. n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असे फ्री राहू शकतात. आले का फ्री इलेक्ट्रॉन्स? म्हणजे हे कोणती टाईप ऑफ इम्प्युरिटी झाली? इथे इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा आहेत आपल्याकडं. ठीक आहे, म्हणजे मेजॉरिटी चार्ज कॅरियर कोण झाला इथं? या केसमध्ये इलेक्ट्रॉन. मग कोणती टाईप ऑफ इम्प्युरिटी झाली ती? एन टाईप. म्हणजे एन टाईप इम्प्युरिटी जर करून द्यायची असेल तर कोणती इम्प्युरिटी लागते? पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी लागते. किंवा पेंटाव्हॅलंट डोपंट जो लागणार आहे तो काय लागणार आहे? पेंटाव्हॅलंट लागणार आहे. समजलंय? आता ट्रायव्हॅलंट टाका. ठीक आहे, ट्रायव्हॅलंट मध्ये काय होईल? ट्रायव्हॅलंट मध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत आपल्याकडे? जी इम्प्युरिटी आहे त्याच्याकडे किती असणार आहेत? 3. एक काय राहिली? होल राहिला ना इथं. ठीक आहे, अशा पार्ट्स पर मिलियन मध्ये किती होल्स जनरेट होतील? सपोज n होल्स हे होतील. ठीक आहे, n होल्स म्हणजे जे होल्स आहेत त्यांच्याकडे काही इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी. मग ती इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी पूर्ण करण्यासाठी काय केलं जाईल? ते इलेक्ट्रॉन काय करतील? ट्रॅव्हल करतील फ्रॉम होल टू होल. याचा अर्थ जी काय म्हणतात त्याला, जी मेजॉरिटी चार्ज कॅरी असते ते कोण आहेत? ते होल्स. ठीक आहे, म्हटल्यानंतर कोणती टाईप ऑफ इम्प्युरिटी लागेल? पी टाईप बनवण्यासाठी ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी लागेल. कोणती इम्प्युरिटी लागेल? ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी लागेल. ठीक आहे, याचे एक्झाम्पल्स आहेत, टेक्स्टबुकमध्ये असेल कुठंतरी, आणि जरी टेक्स्टबुकमध्ये नसेल तर ऑनलाईन सर्च करून घ्या. एकतरी एक्झाम्पल लक्षात राहू द्या. फ्युचरमध्ये कधी ना कधीतरी ते लागणारच आहे. ज्यावेळी तुम्ही बॅचलरचा जाल, मास्टर्सला जाल, कधीतरी एकदा ना एकदा सेमीकंडक्टरची ही हिस्ट्री विचारलीच जाते. ओके, एकदा ना एकदा कधीतरी येतेच. ठीक आहे, व्हॉट आर सेमीकंडक्टर्स? मग सेमीकंडक्टर टाईप्स, मग एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स कोणते आहेत? डोपिंग म्हणजे काय? डोपंट म्हणजे काय? कोणती टाईप ऑफ इम्प्युरिटी कशाला लागेल? ट्रायव्हॅलंट कधी लागेल? आता सांगा मला. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स इलेक्ट्रॉन, ट्रायव्हॅलंट असेल मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स होल्स. हे लक्षात राहील का कसं काढलं? पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी एक इलेक्ट्रॉन काय राहतो? एक्स्ट्रा. ठीक आहे, म्हणून इलेक्ट्रॉन हा मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स होतात. ट्रायव्हॅलंट मध्ये काय राहतं? होल एक्स्ट्रा राहतो. याचा अर्थ होल्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स होतात. समजलंय का? ग्रुप 15 चे एलिमेंट्स ऍड केले जातात. ग्रुप 15 आणि ग्रुप 13 चे एलिमेंट्स ऍड केले जातात. ठीक, हे समजलंय का? हे समजलंय? आलं लक्षात? तर लास्ट इयर तुम्हाला पीएन जंक्शन डायोड होता. ठीक आहे, लास्ट इयर फक्त मेजॉरिटी जो पार्ट होता चॅप्टरचा, लास्ट इयर सेमीकंडक्टर नावाचा टॉपिक होता. जर आठवत असेल तर सेमीकंडक्टर नावाचा टॉपिक होता सगळ्यात शेवटी. त्याच्यात डायोड नावाची कन्सेप्ट होती. तर डायोड म्हणजे काय असतो? डायोड म्हणजे काय असतो सांगा? डायोड म्हणजे त्याला 2 पाय असतात. ओके, पोल्स असतात. त्याला 2 पोल्स असतात. मग दोन पोल्स तर मॅग्नेटला पण असतात. देन मॅग्नेट इज डायोड. ते पीएन जंक्शन सांगते तो. मी विचारलं व्हॉट इज अ डायोड? डायोड काय असतो नेमका? डायोड काय असतो? डायोड पहा, आता डे टू डे लाईफ मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या टेक्स्टबुक मध्ये आहेत. आता जर डायोड तुम्हाला जर कोणी विचारला, तुम्ही सायन्सचे स्टुडंट आहात, कोणी जर तुम्हाला विचारला डायोड ओळखा, कसा ओळखणार तुम्ही डायोड? काय सांगणार डायोड विषयी? ट्रान्झिस्टर ओळखता आला पाहिजे, कपॅसिटर ओळखता आला पाहिजे. कपॅसिटर पाहिलंय का तुम्ही कधी? पाहिलं असणार आहे, पण तुम्हाला माहित नाही त्याला कपॅसिटर म्हणतात. फॅन उघडला की कपॅसिटर सापडतो. हा, मग तोच कपॅसिटर आपण शिकतोय. त्याच कपॅसिटरचं वर्किंग शिकतोय आपण. हा, मग उघडा, फॅन उघडा. जर याचं जरी सर्किट ओपन केलं ना, जो आपला रिमोट असतो, रिमोटचं जरी सर्किट ओपन केलं ना, त्या रिमोटच्या सर्किटमध्ये पण मेजॉरिटी डिव्हाइसेस तुम्हाला सापडतील. रजिस्टर सापडेल.
आलंय का लक्षात? डायोडचा डायग्राम तर नक्कीच सापडणार त्याच्यावर तुम्हाला. तर डायोड म्हणजे काय असतो? डायोड म्हणजे काय असतो? जो युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ करंट करून देतो. ठीक आहे, जो एसी करंट आहे त्या एसी करंटला जर तुम्हाला डीसी करायचं आहे, ठीक आहे, तर एक मेजर इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो तो म्हणजे काय? डायोड. तर डायोडचं काम काय आहे? तो जो आहे करंट दोन्ही डायरेक्शन जातो. सपोज एसी करंट आहे, ठीक आहे, इकडे जातोय असा उलटा जातोय. एसी करंट आहे ना, ऑल्टरनेट करतो तो, ऑल्टरनेट सायकलला फिरणार आहे. ठीक आहे, हाफ सायकल त्याचे वेगवेगळे असणार आहे, बरोबर. मग या सायकल्सच्या वेळी डायोड जर मध्ये लावला तर डायोड लावल्यानंतर डायोडचं काम काय? फक्त एकाच डिरेक्शनला तो फ्लो करून देतो, पुढच्या डिरेक्शनला तो काय करतो? ऑब्स्ट्रक्ट करतो. ठीक आहे, एकाच डिरेक्शनचा फ्लो करून देतो, पुढच्या डिरेक्शनला तो काय करतो? ऑब्स्ट्रक्ट करतो. म्हणजे जर तुम्हाला एसी करंटचं कन्व्हर्जन डीसी मध्ये करायचंय, एसी करंट म्हणजे कसा? ऑल्टरनेटिंग करंटचं जर तुम्हाला डीसी करंट करायचा आहे तर काय वापरला जातो? डायोड वापरला जातो. त्याला अजून वेगवेगळे डिव्हाइसेस वापरले जाणार आहेत, ते मी सांगेल नंतर. बट बेसिक डिव्हाइस कोणतं आहे आपलं? डायोड. ठीक आहे, डायोड काय करून देतो? युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ करंट करून देतो. ठीक आहे, युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ करंट जर तुम्हाला पाहिजे असेल, एकाच डिरेक्शनला फ्लो ऑफ करंट पाहिजे असेल तर काय वापरायचा? डायोड. आता राहील का लक्षात डायोड? नक्की राहील. ट्रान्सफॉर्मर आठवत असेल तर तुमची जी फिगर आहे फर्स्ट 16.1 मध्ये सगळ्यात पहिला डिव्हाइस कोणता वापरलाय? ट्रान्सफॉर्मर. EMI चॅप्टर मध्ये लास्ट जो पॉइंट होता तो कोणता होता? ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे? जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज काय करणं? कमी जास्त करणं. आपण जो इनपुट व्होल्टेज आहे त्या इनपुट व्होल्टेजला आउटपुट व्होल्टेजला काय व्हॅल्यू पाहिजे हे आपण डिसाईड करणार. ते कशावरून डिसाईड केलं जातं? नंबर ऑफ टर्न्स वरून डिसाईड केलं जातं. नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? जर प्रायमरी कॉईल म्हणजे इनपुट कॉईल असते, प्रायमरी कॉईल मधले जे टर्न्स आहेत ते सेकंडरी कॉईल पेक्षा जास्त आहेत. काय म्हटलं? प्रायमरी कॉईलचे जे टर्न्स आहेत ते सेकंडरी कॉईल पेक्षा जास्त असतील तर प्रायमरी कॉईलचा ईएमएफ हा सेकंडरी कॉईलच्या ईएमएफ पेक्षा जास्त असणार. जितके टर्न्स जास्त तितका ईएमएफ जास्त. प्रायमरी कॉईल मध्ये टर्न्स जास्त आहेत, प्रायमरी कॉईल मध्ये टर्न्स जास्त, ईएमएफ कुठे जास्त असणार? प्रायमरी कॉईल मध्ये जास्त असणार. जी फर्स्ट कॉईल आहे ती कोणती आहे? कॉईल ही आयर्न कोर आहे, या आयर्न कोरवर ही कॉईल आहे. तर ही जी फर्स्ट कॉईल आहे इनपुट कॉईल त्यालाच काय म्हणतो आपण? प्रायमरी कॉईल म्हणतो. ही सेकंडरी कॉईल आहे, आउटपुट कॉईल आहे. ठीक आहे, ज्याच्यात नंबर ऑफ टर्न्स जास्त त्याचा ईएमएफ जास्त. राहील लक्षात? नक्की? ठीक. तर सगळ्यात पहिला आपण काय वापरले तिथं पहा बरं? ट्रान्सफॉर्मर. आता या अख्ख्या चॅप्टरचा जो तुमचा पॉइंट असणार आहे तो पॉइंट हेच आहे की अर्धा चॅप्टर 2 पॉइंट्स मध्ये डिवायडेड आहे हा टॉपिक. फर्स्ट जो पॉइंट आहे त्यात तुम्हाला एसी टू डीसी कन्व्हर्जन करायचं आहे, ऑल्टरनेटिंग करंट डीसी करंट मध्ये टाकायचा आहे, कम्प्लीट डीसी करायचा आहे त्याचा. ठीक आहे, ऑल्टरनेटिंग करंट हा काय करायचा आहे? कम्प्लीट डीसी करायचा आहे. आणि सेकंड जो पार्ट आहे तिथे वेगवेगळे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहे, मग एलईडी असेल, मग सोलार सेल्स असतील, यांचं वर्किंग आहे. ठीक आहे, जर त्यांच्यात सेमीकंडक्टर्स आपण टाकले तर सेमीकंडक्टर्स टाकल्यानंतर त्यांचं जे वर्किंग होतं ते कसं होतं. ठीक आहे, हे सगळं आहे त्याच्यात. त्याआधी तुम्हाला पीएन जंक्शन लास्ट इयर जो होता तो एकदा एक्सप्लेन करते. पीएन जंक्शन आठवते का? पीएन जंक्शन म्हणजे काय? पॉझिटिव्ह निगेटिव्हचा जंक्शन. ठीक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्हचा जंक्शन. हे समजलंय का? ठीक, पहा आता पीएन जंक्शन. जर पी टाईप सेमीकंडक्टर एन टाईप सेमीकंडक्टर सोबत बॅक टू बॅक जोडला, पी टाईप सेमीकंडक्टर एन टाईप सेमीकंडक्टर सोबत जोडला, काय बनतो? पीएन जंक्शन. काय बनतो? पीएन जंक्शन. पी टाईप सेमीकंडक्टर एन टाईप सेमीकंडक्टर सोबत जोडायचा. ठीक आहे, काय बनतो? पीएन जंक्शन. मग त्याच्यात जो चार्जेसचा ट्रान्सफर होतो त्या चार्जेसच्या ट्रान्सफरमध्ये मध्ये एक न्यूट्रल रिजन फॉर्म होतो. मध्ये काय फॉर्म होतो? न्यूट्रल रिजन फॉर्म होतो. ज्यावेळी पी टाईप एन टाईप सोबत जोडला, ठीक आहे,
काही पॉझिटिव्ह चार्जेस ऑब्व्हियसली एन टाईप याच्याकडे जाणार आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यांच्यात काहीतरी चार्ज ट्रान्सफर होईल. ठीक आहे, त्या चार्ज ट्रान्सफरच्या वेळी मध्ये काय बनतो, एक रिजन बनतो जो काय आहे न्यूट्रल. तो काय आहे न्यूट्रल, आणि त्याला काय म्हटलं, डिप्लिशन रिजन. काय म्हटलं, डिप्लिशन रिजन. काय म्हटलं, डिप्लिशन रिजन. ठीक आहे, जर पी टाईप सेमीकंडक्टर एन टाईप सोबत जोडला तर त्यांच्यामध्ये एक न्यूट्रल रिजन बनतो. इकडे जर पी टाईप असेल याचा अर्थ मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोण आहेत, होल्स. कोण आहेत, होल्स. एन टाईप मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोण आहेत, इलेक्ट्रॉन्स. इथे जो रिजन बनणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, डिप्लिशन रिजन. काय म्हणणार आहे, डिप्लिशन रिजन, जो कसा असेल, न्यूट्रल रिजन असेल. ठीक आहे, तिथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही चार्जेस नाहीत. काय तो न्यूट्रल रिजन, हा डिप्लिशन रिजन. समजलंय का, समजलंय का. एन टाईप कडून इलेक्ट्रॉन, पी टाईप कडून होल्स एकत्र फ्यूज होतील आणि ते चार्जेस काय करतात, बॅलन्स आउट करणार ना, बरोबर. ज्यावेळी एन टाईपचे इलेक्ट्रॉन्स पी टाईपचे होल्स एकत्र येतील, ते मिड पॉइंटला एकत्र येतील. एकत्र आल्यानंतर ते काय फॉर्म करतील, मग न्यूट्रल रिजन फॉर्म करतील. का, कारण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकत्र काय बनतो, न्यूट्रल ना. तसंच होल्स आणि इलेक्ट्रॉन. ठीक आहे, होल्सची जी जागा आहे ती कोणी भरून काढली, इलेक्ट्रॉनने भरून काढली. त्याचा अर्थ होल पण आहे तिथं, इलेक्ट्रॉन पण आहे. रिजन कोणता झाला, न्यूट्रल. मग हा जो न्यूट्रल रिजन बनतो त्यालाच काय म्हणतात, डिप्लिशन रिजन. ठीक आहे, डिप्लिशन रिजनची एक खासियत आहे, डिप्लिशन रिजन जितका छोटा तितकी कंडक्टिव्हिटी जास्त असते. ठीक आहे, डिप्लिशन रिजन जितका छोटा तितकी कंडक्टिव्हिटी जास्त. डिप्लिशन रिजन वाढला, कॉमन सेन्स लावा, डिप्लिशन रिजन वाढला, न्यूट्रॅलिटी वाढली. आपल्याला न्यूट्रॅलिटी नको आहे, आपल्याला काय पाहिजे, पॉझिटिव्ह चार्जेस पाहिजे, निगेटिव्ह चार्जेस पाहिजे. फ्लो ऑफ करंट होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, एक पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पाहिजे, एक निगेटिव्ह एक्स्ट्रीम पाहिजे. बरोबर, जसं बॅटरीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात, टर्मिनल असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅटरीमध्ये. बरोबर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह का असतात, कारण दोघांमध्ये काय आहेत, एक्स्ट्रीम आहे ना. ठीक आहे, म्हणून ट्रान्सफर होतो. पण जर डिप्लिशन रिजन वाढला तर काय होईल, न्यूट्रल झालं ना अख्खं. न्यूट्रल झाल्यामुळे त्याला काय होणार, तो कुठल्याही प्रकारचा फ्लो करून देणार नाही. म्हणून डिप्लिशन रिजन जर कमी असेल, डिप्लिशन रिजन कमी, तर त्याची कंडक्टिव्हिटी कशी असेल, जास्त असेल. कंडक्टिव्हिटी हाय. डिप्लिशन रिजन जास्त, कंडक्टिव्हिटी कमी. समजलंय का, कंडक्टिव्हिटी कमी. ठीक आहे, त्यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे छोटीशी, बायसिंग. काय कन्सेप्ट आहे, बायसिंग. काय कन्सेप्ट आहे, बायसिंग. आता पहा, सगळ्यात पहिलं आपण काय पाहिलं, सेमीकंडक्टरचे बेसिक्स. काय पाहिले, सेमीकंडक्टरचे बेसिक्स. त्यात सेमीकंडक्टरचे टाईप पाहिले, इंट्रिन्सिक, एक्सट्रिन्सिक. एक्सट्रिन्सिकचे परत दोन टाईप पाहिले, कोणते, पी टाईप आणि एन टाईप. सेमीकंडक्टर झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर काय पाहिलं आता, डायोड. डायोड म्हणजे काय, त्यानंतर पी एन जंक्शन म्हणजे काय. ठीक आहे, पी टाईप एन टाईपला जोडलं पी एन जंक्शन म्हणतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, डिप्लिशन रिजन म्हणजे काय. डिप्लिशन रिजन म्हणजे न्यूट्रल रिजन, जो कुणात बनतो, पी टाईप आणि एन टाईपमध्ये जो बनतो न्यूट्रल रिजन, त्याला डिप्लिशन रिजन म्हणणार. आणि ही मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की डिप्लिशन रिजन छोटा तर कंडक्टिव्हिटी जास्त असते. ठीक आहे, आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती म्हणजे बायसिंग. काय आहे, बायसिंग. बायसिंग म्हणजे तुम्ही जो पी टाईप आणि एन टाईप आहे कशा प्रकारे जोडता, त्याला बायसिंग म्हणायचं. कशा प्रकारे जोडता त्याला काय म्हणणार, बायसिंग म्हणणार. जर मी पॉझिटिव्ह टर्मिनल हा बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला आणि निगेटिव्ह टर्मिनल हा बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला, तर याला म्हणतो आपण फॉरवर्ड बायसिंग. काय म्हणणार, फॉरवर्ड बायसिंग. कोणकोणाला, पॉझिटिव्ह टर्मिनल पी टाईपला कनेक्ट केला, पॉझिटिव्ह टर्मिनल पी टाईपला कनेक्ट केला, निगेटिव्ह टर्मिनल एन टाईपला कनेक्ट केला, त्याला काय म्हणतो आपण, फॉरवर्ड बायसिंग. काय म्हणतो, फॉरवर्ड बायसिंग. ठीक आहे, आणि याच्या उलट केलं, काय, पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्हला कनेक्ट केला आणि निगेटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्हला कनेक्ट केलं. हा पी टाईप आहे, हा एन टाईप आहे. पी कोणाला जोडलाय, निगेटिव्हला. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह कोणाला जोडलाय, पॉझिटिव्हला. म्हणजे काय झालं, रिव्हर्स बायसिंग. काय म्हणायचं याला, रिव्हर्स बायसिंग. काय म्हणणार याला, रिव्हर्स बायसिंग. बायसिंग म्हणजे कशा प्रकारे तुम्ही तो डिव्हाइस जोडताय. ठीक आहे, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जोडला, निगेटिव्हला निगेटिव्ह जोडला, फॉरवर्ड बायसिंग झालं. निगेटिव्हला पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हला निगेटिव्ह जोडलं तर काय झाला, रिव्हर्स बायसिंग झालं. समजलंय बेसिक स्ट्रक्चर, सगळं समजलंय नक्की.
काय डाऊट आहे याच्यात?